आत चरावे, चाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, जीवन गाणे गात चरावे, जीवन गाणे गात चरावे. ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आपण ऐकत आहात संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा हा कार्यक्रम. हे माझं आत्मकथन. तर मंडळी, या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि पुढील भाग मी तुम्हाला सांगायला सुरुवात करतो. पाठीमागील भागामध्ये ऐकलं की अन्नदानाचं महत्त्व. मला अन्नदानाचं महत्त्व कुणामुळे कळलं की माझे वडील सांगत असत की आपल्या मिळकतीतील म्हणजे आता आपलं जो उत्पन्न असतं त्या उत्पन्नातील कमीत कमी 1% तरी आपण दान धर्म, अन्नदान, अगं धार्मिक कार्य, सामाजिक कार्य अशा कुठल्या तरी ह्या कामाला वापरावा. कारण सर्व अधिकार आपल्याला खाण्याचा नसतो. आपण ज्या समाजातून आपण काही गोष्टी मिळवतो, आर्थिक बाजू, त्या समाजाला काहीतरी देणं गरजेचं असतं, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्यांच्या म्हणण्यानुसार अगर मला बी ती गोष्ट पटत असल्यामुळं मी पुढे चालू ठेवलं. ते पण तुम्ही ऐकलं. म्हणजे माझी सुरुवात तशा पद्धतीनं झाली अन्नदान करण्याची वगैरे. तर असे चालूच होते, बऱ्याचशा गोष्टी मी करत बी होतो. म्हणजे माझ्या एक सुरुवात बऱ्यापैकी झालेली होती. शाळेचं काम बी मिळालं होतं मला थोडक्यात ते चालू करायला, म्हणजे मुलांना जीव घालण्याचं. पण ते काम म्हणजे काही त्याच्यापासून प्राप्ती करायचं हा हेतू नव्हता आपला. ही त्याचा हेतू होता आपला की एक आपल्याला एक संधी दिली आहे ईश्वरानं, अन्नदान करण्याची संधी दिलेली आहे आणि त्या संधीचं सोनं करायचं आपल्याला. प्रत्येक माणसाला चांगली एकदा संधी येते, कुठलंही चांगल्या कामासाठी येत असते, फक्त ती कळली पाहिजे. तशी मला ती कळली होती. म्हणून मी ते आवडीनं काम म्हणजे मी स्वतःहून आपल्याला काहीतरी भर बसते, म्हणजे आपल्या बी आर्थिक बाजू आपण मध्ये काही घालूया आणि व्यवस्थित देऊया बाळांना. म्हणजे असं काहीतरी करायचं म्हणून करायचं नाही. तर एक आवडीचा विषय होता माझा तो. अन्नदान हा करणं आवडीचा विषय होता. माझ्या आतल्या मन करावं असं वाटत होतं, आतलं मन म्हणत होतं आपल्याला ह्याच्यातून 1 रुपया प्राप्ती हा नसून आपल्याला एक सेवा, चांगली सेवा, आणि त्याच्यामध्ये आपले काही 10-5 रुपये घालता येतात का हे पाहायचं होतं. आणि त्या पद्धतीने चालू केलेलं होतं मी. तर व्यवस्थित चाललेलं होतं. बाहेर गावी मला बोलवत असत किंवा तुम्ही कसं एवढ्या पैशामध्ये भागवता. आता मी त्यांना स्पष्ट सांगत असे की बाबा, ही शासनाचं काही अनुदानावर हा विषय नाही आहे. मी स्वतःचे पैसे, मी स्वतः काम करतो, काही माझे काही उत्पन्न आहे, त्या उत्पन्नातला माझा हिस्सा काही त्याच्यात टाकीत असतो. त्याच्या शाळेचं काही ते अनुदान सरकार देतं, त्या अनुदानावर हे होत नाही एवढं क्वालिटी. हे स्पष्ट सांगत होतो. तुम्हाला जर करायचं असलं तर सेवा म्हणून करा, धंदा म्हणून करू नका, व्यवसाय म्हणून करू नका. हे काम ही व्यवसाय करण्यासाठी नाही. व्यवसाय ज्या वेळेस आपल्याला त्याच्यापासून काहीतरी प्राप्ती करायची, त्यावेळेस काय असतं की आपण त्याच्यामध्ये तडजोड करतो, म्हणजे क्वालिटी लो करतो. त्याच्यातून आपल्याला 10-5 रुपये मिळावे याच्यासाठी क्वालिटीमध्ये बदल करतो. मग हे होता कामा नये. जिथं आपला स्वार्थ येतो, कुठलंही काम असेल, जिथं आपला स्वार्थ येतो, त्या स्वार्थामुळे आपल्याला पैसे काही मिळावेत म्हणून कामाची क्वालिटी बदल होते. असाच बाबतीत म्हणजे काय झालं होतं तुम्हाला ते सांगतो. शाळेवर आता ही मी चांगलं काम करतो, खूप गाजलं होतं प्रकरण. कारण आपल्याला त्यातून प्राप्ती नाही, आपल्याला काम करायचं. मला एक आवडीचं काम. मी पूर्वीसुद्धा मी शाळेवर शिकवत होतो फ्रीमध्ये. हे तुम्ही मागील भागात काही ऐकलं सुद्धा असेल. कारण माझा आवडीचा विषय होता ना, आवडीचा विषय आहे म्हणून मला शाळेवर लोकांनी सुद्धा टाकलं. लोकांना सुद्धा माहिती होतं ही लय आवडतंय म्हणले शाळेवरलं काम करायला, मुलांना शिकवायला. म्हणून हे मुलांना खाऊ घालायचं काम सुद्धा अशा पद्धतीनंच मिळालं होतं. मी आवडीनं करत होतो. ती मिळण्यासाठी आपल्यात का 4 पैसे मिळणार हा हेतू नव्हताच. माझी आवड होती, माझा छंद आहे तो. त्याच्यामुळे मी ती कामामध्ये क्वालिटी आणि करत असताना शाळेवर एक काम आलं, म्हणजे सरकारी, पण त्याच्यावर मी समितीवर, म्हणजे मला असं शाळेच्या सगळ्या शिक्षक लोकांचा फार विश्वास होता. पोगुलवार म्हणून एक नांदेडकरले गुरुजी होते.
शिक्षक ते फार कडक होते शाळेवर. आणि त्यांना सुद्धा माझ्यासारखाच माणूस पाहिजे होता. त्यांनी म्हणजे कामाच्या बाबतीत म्हणजे माझं काम त्यांना आवडायचं, ते काम पाहत होते. ते म्हणले कुठंच करून द्या, मला माझ्या मनासारखं काम होतं इथं. त्याच्यामुळं ती बऱ्याचशा गोष्टी मला शाळेतल्या कुठं काम आलं. समजा बांधकामाचं बी त्या बरेच 5-6 वर्ष मी काम करतो. बांधकाम काहीतरी बिल्डिंग, शाळेचे रूम आले काहीतरी. तर गुरुजींनी मला सांगितलं की मगिरे महाराज म्हणले आता मी इथं थांबत नाही, मी रूम केलेले आहे, त्याच्यामुळं ते येणं जाणं करत असं केजवरून, तर तुम्ही लक्ष ठेवा जरा कामाला, आपल्याला क्वालिटी करायची म्हणजे चांगली. म्हणलं बरं आहे की. मग ते शाळेवरलं अमुक अमुक ते बांधकामाचं आलं. मी पहिलंच पायाच्या खांदताना इतकं खांदला कीच मी अडविला पाय. म्हणलं हे असं कसं काय, नाही एवढं पाहिजे तेवढं पाहिजे, म्हणजे मी त्यांच्या संग झंझटे करायला लागलो. आता ती काय असतं, सरपंच ही राजकारण फार विचित्र असतंय. मग ते माणूस मला गुपचूप येऊन गुत्तेदार भेटलं. म्हणले महाराज तसं नाही, म्हणले आम्हाला 4 पैसे राहावं लागते, तर आम्हाला अमुक अमुक सरपंचाला पैसे द्यायचेत, ग्रामसेवकला पैसे द्यायचेत. मग तर आम्हाला काय राहणार आहे म्हणले, त्याच्यासाठी आम्हाला काही गोष्टी कराव्या लागतात. तुम्हाला पटना गेले पण तुम्ही थोडं शांत बसा. कारण ही असंच आम्हाला 10-5 रुपये राहिले तर म्हणजे तुम्ही बोलला, तुमचं म्हणणं बरोबर आहे, आम्हाला स्वतः कळतं हे असं नसायला पाहिजे, परंतु आता कशी आम्हाला मजूर आहेत वगैरे वगैरे. तर एक फार मोठं प्रकरण झालं ते मी अडवल्यामुळं. सांगायचं तात्पर्य काय, ज्यावेळेस माणसाचा स्वार्थ येतो आपला, 4 पैसे मिळवायचं असेल त्यावेळेस कामामध्ये क्वालिटी येत नाही. इथे माझ्या कामामध्ये स्वार्थ काही मीच होतो ना मेन, त्याच्यामुळं मी स्वार्थ हा विषय नव्हता. आपल्याला 4 पैसे मिळवायचे हा नव्हतं, कारण मला काही तसं माझं पहिल्यापासूनच मला देवधर्म समाजकार्य याच्यामध्ये रस होता. आणि चांगले कामं, मला याच्यामुळं खूप दुश्मन्या झाल्या माझ्या या अशा गोष्टीमुळं. कारण प्रत्येकजण काहीतरी काम मिळालं, काहीतरी सरकारी कुठली योजना आली तर त्याच्यातून काहीतरी आपल्याला प्राप्त व्हावं हा हेतू असायचा. नेमकं मला त्याला विरोध असायचा. कारण काय देव जाणे की मला हे जे पैसे आहेत ते समाजालाच व्हावेत, ज्याच्यासाठी आलं त्याच्यालाच त्याचं काम व्हावं ही वृत्ती. आताही तेच प्रकार आहे माझ्याकडे. आणि ह्याच्यामुळं काय व्हायचं की लोक जी खाणारे लोक, त्याच्यात मध्यस्थी करणारे लोकांना ते आवडत नसतं, मग ते मला बाजूला करायला बघायची. असं बऱ्याच वेळेस मला घटना म्हणजे झाल्या माझ्याकडून की मी विरोध करत असं त्या गोष्टीला. कारण जो पैसा ज्या गोष्टीसाठी आलाय त्या गोष्टीसाठीच वापरावा, त्याच्यामध्ये 4 पैसे काढून बघायचं काम करायचं नाही. मग लोक म्हणजे आमच्या पोटापाण्याचं काय, आमच्या तुम्हाला एक काय असं आहे, तुम्हाला काही लेकरं बळ नाहीत काय नाहीत असं तसं काही काही बोलायचे. हा घ्यायला काय म्हणले देणं घेणं म्हणले, आपल्याला प्रपंच म्हणले. मग त्याच्यामुळं बऱ्याच जणांचं माझ्या विरोधात चालायचं कारस्थानं. पण हे आमचं चाललंच होतं. तर मला शाळेचं काम चालू होतं. आणि काय झालं नेमकं तुम्हाला मी जी सांगतो की माझे चुलते जे समजा त्यांची मिसेस मागं म्हणजे आमची चुलती जी प्रदोष ती वारली, ही तर तुम्हाला पाठीमागं सांगितलं एका भागामध्ये. तर ते मग ती वारल्यामुळं आता ही चुलते एकटी पडली. आता ते कसं असतं एकटे, आता वयस्कर माणसाला खरं तर काळजी घेत असताना तर लेख सुनाव नाहीत घेत एवढा. कुणी एखादे घेत असेल ना तर मी त्या माऊलीचे तिथूनच हात जोडतो. चांगली गोष्ट, चांगलं काम करतात म्हणून. पण जवळजवळ 80-90% मुलं सुद्धा आई वडिलाची काळजी घेत नाहीत. राग आला तरी येऊ द्या, काही अडचण नाही. खरं बोललं की सख्या आईला राग येतात, तुम्ही तर सावत्र आहेत. तर अशा पद्धतीनं मग आमच्या चुलत्याकडे म्हणजे त्यांचं जी सवय होत्या खाण्यापिण्याचं वगैरे ह्या गोष्टी, मग ते त्यांना मिळालं गेलं ते पाहिजे तसं. कारण घरी येऊन आता समजा आमची चुलतीच करत होती सगळं त्यांचा इंतजाम. चुलती जरी थकली असली तरी करत होती. मग आता हे तर सुनबाईचं त्यांचं जमतच नव्हतं. ती पहिल्यापासूनच जमतो, लेख तर बोलतच नव्हता. म्हणजे यांचं आता काहीच म्हणजे कुणी बघणारं राहिलं नाही. त्याच्यामुळं काय करायचं, ही माझी जी बायको होते त्यांचं सूत्र मग ती डबा पुरवणं, ते पण सांगितलं तुम्हाला मागील एका भागामध्ये की ती डबा वगैरे द्यायची. असं करत करत एका दिवशी समजा त्यांना म्हणजे शेवटी कसं असतं, बायको ती बायकोच असते. म्हणून मी एक तुम्हाला विनंती करतो, तुम्ही जर वयस्कर मंडळी असतात झालेला आत्ता, तुमच्या बायकोची काळजी घ्या. आणि बायकोंना बी सांगतो की तुम्ही नवऱ्यांची काळजी घ्या. मी तर आता माझ्या मंदिरात जर कोणी वयस्कर आले तर मी त्यांना तेच सांगत असतो.
कारण मी अनुभवलं त्या गोष्टीचा. कारण काय होतं काय झालं, शेवटी कोण कुणाचं नसतं. देवापासून जी आपल्याला समजा विधियुक्त लग्न झालेलं आहे, कुटुंबासाठी एक परवानगी दिलेली आहे सगळ्या समाजानं, आणि तेच एकमेकाला जीवनभर साथ देऊ शकतात. कितीही दोघांचे भांडणं झाले, नवरा बायकोचे काही भांडणं होऊ द्या, नाही पटू द्या, काही होऊ द्या, पण शेवटी बायकोलाच काळजी असते, नवऱ्यालाच बायकोची काळजी असते. ह्या दोघांशिवाय कुणी. आता माझ्याकडे एक म्हातारे बाबा येतात, तुम्ही बघितलं असं माझ्या व्हिडिओमध्ये मागायला कुठल्या, आता बी येतात दररोज. 100 वर्ष वय घेऊन गेलेलं आहे. ते एक दोन व्हिडिओमध्ये दाखवलं मी तुम्हाला. तर ते म्हातारे बाबा म्हणजे मी त्यांना बाप्पा म्हणतो, धोंडीराम बाप्पा. आज 100 गाठलेले. त्यांच्या मंडळीला आता एक महिना 2-3 महिन्याखाली काहीतरी पडल्या, ते आता ते एका जागेवर येतात. आणि ते बाप्पापेक्षा कितीतरी लहान आहेत नियमानं. बाप्पाला विचारलं तुमच्या मंडळी किती वर्षांना, लुणलेले लहान आहे. तरी बाप्पा अजूनही माझ्याबरोबर तर तर चलत येतात. आता थोडं त्या मंडळीच्या टेन्शनमुळे थोडंसं आता काठी घ्यायला लागली तर, पण घेत नाहीत. तर ते बाप्पा अजूनही सकाळी माझ्या बरोबर आरतीला येतात, ही करतात मंदिराकडे. आणि त्यांच्यापेक्षा लहान असली म्हातारी असं निवळ एका जागेवर बसून, पण बाप्पांना तिचं अजून बी कौतुक वाटतं, अगर प्रेम वाटतंय त्यांच्या. कारण एक दिवशी बाप्पा रडायले, म्हातारीचं दुखायले, म्हणले महाराज उठत नाही, मला जाऊ दे ना, गेली बाहेर कुठं, झोपूरच असते, असं असतंय. म्हणजे त्यांना सुनं नातरुंड पतरुंड आले तर बाप्पाला, पण शेवटी अजून त्यांची माया एवढे वयस्कर झालं तरी आपल्या बायकोवर आहे. आणि त्यांची ती बायको मग शिवाय ते कुठे दिल्या तर अजून बी चालतं. म्हाताऱ्या माणसं त्यांच्या खालीवरी बोलणं काही कमी नाही त्यांचं, पण त्याच्यामध्ये सुद्धा प्रेम आहे. म्हातारे माणसं जे असतात ना, भांडणं करतात, पण भांडणं करून सुद्धा त्या भांडणामध्ये त्यांचं प्रेम असतं. मी खूप पाहिलंय. नाही जमत त्यांना. आता मी जर म्हातारीच्या विरुद्ध बोललो पप्पाला उगाच सहज, पप्पा तुमच्या मंडळात कळत नाही हो, त्याने असं करायला पाहिजे, नाही हो असं करतात, नाही हो आता तिला उठवून गेलंय, म्हणजे बघा कशी कळ लागते त्यांना लगेच. तसं आहे की कितीही त्यांचं असेल तरी ते जी असतात वयस्कर माणसं असतात, त्यांना शेवटी एक आधार असतो. त्यांची काळजी घेणारा काय असेल ते असं, पण त्यांचा आधार असतो त्यांना. मग अशा पद्धतीने मी तुम्हाला सुद्धा सांगतो, तुम्ही वयस्कर झाला तर एकामेकाची काळजी घ्याच. कारण सुना बाळाचं काही खरं नसतंय. कुणी बी तुम्ही एकातला गेलं तरी बायकाचं तरी चालतं, ते स्वयंपाकघरात असतात म्हणून ते कसं तरी काम, काहीतरी भांडे पिंडे घासून सुनबाई त्यांना चहा पाणी करू शकते. पण पुरुषाचं फारच अवघड आहे हो. पुरुषाला खाल्लं का पिल्लं का नाहीत विचारत एवढं पाहिजे तसं. हे सुनापिना नाहीत विचारत एवढं. म्हणून आपली बायको आहे ना, तिची काळजी घ्या. म्हातारी झाली त्याची काळजी घ्या, तुम्हाला तेच आधार आहे. शेवटी तुमच्यासाठी ते आहे. तुमची काळजी घेणारी ते योग्य, तर तिचं जरा सांभाळ करा, तिची काळजी घ्या, दवाखाना वगैरे करत जा. कारण मी अनुभवलंय, आमच्या चुलते समजा गेल्यानंतर, आमची चुलती गेल्यानंतर आमच्या चुलत्याचे काय हाल होत होते, तर ते हाल होऊन पाहत नव्हते. म्हणून आमची मंडळी म्हणजे आमची बायको सुद्धा तिथं त्यांना डबा वगैरे भरत होती. पण शेवटी जी लांबली सून आहे, कितीक त्यांना तिला काळजी वाटणार आहे, ती एक प्रोसेस म्हणून करते की आहेत वडीलधारी म्हणून करते सेवा, थोडं तिला सुद्धा प्रेम असतं. मी खरं बोलत असतो, हे आहे बाबा आपलं नात्यातलं म्हणून करते, ती यंत्रासारखं म्हणा की थोडक्यात करीत होती. पण एवढं करून सुद्धा काय झालं, ते वारले एका दिवशी. वारणारच होते, पण ते एक आपलं आजारपणातच थोडंसं थकले, म्हणजे ताणतणाव गेलं. बरेच जण काय होतं तर बायका गेल्या ना कुणाच्या बी की नवरे लवकर मरतात, म्हणजे जास्त दिवस टिकत. एखादा टिकत असेल पण टिकत नाही जास्त. पण तसंच नाही, नवरे जर मेले ना तर बायका जास्त दिवस टिकतात. हे एक अनुभव बघा तुम्ही अजून सुद्धा. तर अशा पद्धतीने समजा आमचे चुलते गेल्यानंतर चुलत्यांना मग समजा ताणतणाव अगर टेन्शन असेल, काही घेत असेल, त्यांची खाण्यापिण्याची सोय व्यवस्थित होत नसेल, काही आज काय जे असेल ते असेल, ते वारले. वारल्यानंतर मग माझं काम बी चालू होतं. मग काम चालू हे वगैरे चाललं होतं. आणि माझं बऱ्यापैकी आता सगळं व्यवस्थित चाललं होतं कामाचं मिळतं, देवदागातलं बी चालत होतं ही. मग
असं मी काय करत होतो, देवपूजा जप थोडंफार करायचं एवढं आपलं माझ्या कामातच असायचं मी. एके दिवशी काय झालं, हे चुलते, हं? म्हणजे मी त्यावेळेस कामात जास्त, आता मी इतका महाराज 100% कसा झालो ते सांगायचंय तुम्हाला. मग चुलते एके दिवशी स्वप्नामध्ये आले. स्वप्न पडलं मला. स्वप्न आता जे मंदिर बांधलेलं आहे, मंदिराचं आहे, आपण जिथं कार्यक्रम करतो त्या ठिकाण दाखवलं होतं. त्यावेळेस तिथं काही नव्हतं. त्यावेळेस काही नव्हतं. एक लिंबाचं झुडूप पुरं होतं. आता मोठं लिंबाचं झाड झालंय ते. आणि ते स्वप्नामध्ये आले. स्वप्नात असा ओटा वगैरे दाखवलं, मला बसलेत, माझ्या जवळ घेतलं. मला ते छावड्या छावड्या म्हणायचे. मला जवळ घेतलंय, बसलेत, म्हणले, छावड्या, तूच आहेस माझा वारसदार. आता वारसदार त्यांना मुलगा होता, मी वारसदार कुठला होऊ शकतो? पण ते काय म्हणतात, तूच आहेस माझा वारसदार, माझं देवाचं पुढे सगळं कार्य जे आहे तुझ्याच हातून होणार आहे, तू करत राहा. आता मी असा मोठं काही मठाचं करणारे आग्रह असं काही माझ्या काही प्लॅन वगैरे कसला काही नव्हता. मला फक्त देवदेव करायचं हे पहिल्यापासून आवड करत होतो, एवढंच. याच्या पलीकडे माझा उद्देश काहीच नव्हता. खरं ते काय सांगायला, मी आपलं ह्या काम ह्याच्यातच देवाचं करायचं, अगर दानधर्म करणे, असं करणे हे चालू होतं. पण स्पेशल आपणच एखादं मठ एखादं मंदिर स्थापन करावं इतकं मोठं काही होता प्लॅन, ते गावातला होता. पण असं स्वतःचं काहीतरी जबरदस्त करायचं असं काही प्लॅन वगैरे नव्हता काही. फक्त मग ती चुलते तसं म्हणलं स्वप्नात आले आणि म्हणले, असं एक एक ग्रंथ बांधलेला दिला माझ्या हातात आणि ह्याचं पारायण कर म्हणले. मला चांगलं अजून बी स्वप्न, इतके वर्ष झाले तरी स्वप्न मला तसं, कारण मी ती डोक्यात बरोबर धरलेले. दिलं झालं, पण ती लगेच जाग आली, उठलो. सकाळी उठल्यानंतर मी आमच्या बायकोला म्हटलं, कारण मी लवकरच उठत होतो, म्हटलं, मला एक दादा स्वप्नात आली ग म्हणलं. म्हणजे काय म्हणली? मी म्हणलं काय म्हणले म्हणजे, त्याने एक मला ग्रंथ दिलाय म्हणले स्वप्नामध्ये. आणि स्वप्नामध्ये ग्रंथ दिलाय, पण तो ग्रंथ काय, ह्याचं पारायण कर म्हणले. बघा कोणता ग्रंथ आहे काय मला काही कळलंच नाही म्हणलं. ती नुसतं पारायण करण तू करू शकतोस. ही सगळी ही आपल्या घरामध्ये सगळी भूतावळी झाली मला आलेली, कोणी करणार नाही, काय नाही, असं बऱ्याच शिव्या पण दिल्या म्हटलं मला स्वप्नामध्ये. सगळ्यांनी म्हणले ही असले भूत आहेत निसते, काही उपयोगाचे नाहीत, यांना काय देवधर्म कळतं का, काय कळतं का, कसलं तसलं म्हणलं माझ्याजवळ. आणि माझ्या हातात त्यांनी ग्रंथ दिला म्हटलं. मग तुम्ही विचारायचं काय, ही डिस्का काय म्हणलं, तू काय स्वप्नात विचारता येत असते का? म्हणले अजून एखाद्या वेळेस स्वप्न म्हणल्यास मग सांगा, कारण ही तिला गोष्टी कसं असल्या कळत होत्या म्हणून मी तिला सांगितलं. मग कालांतराने 8-10 दिवसानं स्वप्न पडलं मला तसंच. मग ही जी आमचं दोघांची चर्चा झाली होती, मी हिला म्हटलं की मला असा असा ग्रंथ दिलाय माझ्या स्वप्नामध्ये, मन ती पारायण कर म्हणतात त्याचे. मग पारायण कर म्हणते, कोणता ग्रंथ कळलं नाही, तर ती पुन्हा त्यांनी उलगडा मला दुसऱ्या स्वप्नामध्ये दिला. दुसऱ्या 8-10 दिवसानं स्वप्न पडल्यानंतर त्यांनी म्हणजे ही माझा जे मनात जे प्रश्न होता, तो प्रश्नाचं उत्तर मला त्यांनी स्वप्नात दिलं. परत ती जागा त्याच ठिकाणी बसलेलो. आणि आता मी बोलतोय ना तुम्हाला, तरी मला आता ते चित्र तसंच दिसायला लागलंय. दिला म्हणले, अजून गप्पा म्हणले, तूच चलव पुढे वारसा, तूच आपलं हे कर, असं कर तसं कर, आपलं धर्म परंपरा वगैरे 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 बऱ्याच गोष्टी आहेत. आपलं गुरु घर आहे, आपल्या गुरु घराण्यातलं असतं, आपण दीक्षा द्यायचं, गृहमंत्र असल्या गोष्टी कर वगैरे, असं बरंचसं तुला सगळं माझा पाठिंबा आहे, आशीर्वाद आहे, तू पुढे करत राहा. आणि परत तो ग्रंथ दिला. पण यावेळेस जो ग्रंथ दिला होता तो असा बांधलेला नव्हता, तो ग्रंथ उघडा दिला. आणि असं उघडा दिला, मी असं बघितलं त्या ग्रंथावर, त्याच्यावर काय भावार्थ रामायण. आता ही भावार्थ रामायण पटकीने माझ्या लक्षात आलं. स्वप्नामध्ये दिला ग्रंथ, माझ्या स्वप्नात पटकीने लक्षात आलं की हे जे माझे चुलते होते ती आयुष्यभर फक्त रामायण वाचलं त्यांनी. असं इतर ग्रंथ पण वाचत नव्हते, पण त्यांचा रामायण हा विषय होता. ते काय मला कळत नव्हतं, कशामुळे होता, का होता काही माहीत नाही, पण
ते रामायण वाचत होते, दररोज वाचत होते. गरिबीत पण एक अध्याय घ्यायचे वाटतं बहुतेक, काय तेवढं अध्याय कळत नव्हतं, पण दररोज इथं पूर्वी काय असायचं, खेड्यापाड्याने रामायण लावलेलं असायचं. हे गाणसपूर आमचं खेड आहे इथं पलीकडून, त्या गाणसपूरमध्ये सुद्धा रामायण असायचं. इथं बनकरांजा, त्यांच्या तर खूप दिवसाची परंपरा, तिथं बनकरांजामध्ये रामायण असायचं, कुंभेफळला असायचं रामायण. बऱ्याच म्हणजे आजूबाजूच्या खेड्यामध्ये प्रत्येक गावामध्ये रामायण असायचं. त्याच्यामुळं हे जी आमचे चुलते दादा, ही प्रत्येक दिवशी संध्याकाळी रामायण वाचण्यासाठी रात्रीच्याला बनकरांजाला तर हमेशा जायचे. आणि मी बऱ्याच वेळेस त्यांच्या मागं लागून गेलेलो होतो लहानपणी. त्यांच्या मागं लागून गुपचूप मला ते आवडायचं, म्हणजे काय कळत नसतं डोंबलं मला, एवढं 2-4 वर्षाचा पण नाद. घरी काही विचार, मग त्यांच्या मागं लागलं, मग काकाला घेऊन जायचे. मग रामायण होतं, आता ते झोप यायची मला, मग मांडीवर घेऊन बऱ्याच वेळेस मला चांगलं आठवत आहे, त्यांनी मांडीवर घेऊन रामायण वाचलेलं. आणि मला ते चांगलं वाटायचं. त्यांचा आवाज वगैरे सुंदर होता, ते मस्त गायचे. म्हणजे वेगळं, जसं प्रसंगानुसार ओवी कशी प्रसंगानुसार त्याच्यामध्ये चढउतार करणं, त्याच्या जे चाली ते वेगवेगळ्या लावणं, अशा गोष्टी ते करत होते. त्याच्यामुळे ते आवडायचं मला. आणि त्यांची कॉपी मी बऱ्याच वेळेस करायचं त्या लहानपणी मी. आता मला ते शब्द जरी बनता येत नसले तरी मी ओवी जशाच तशी आवाज काढायचा त्यांचा, मी कॉपी करायचा आवाजाची. त्याच्यामुळं का असेल, अगर मला त्यांनी मांडीवर घेऊन तिथं वाचन केल्यामुळे कदाचित त्यांना वाटलं असेल की हा पुढे आपलं ह्यांचं करील पठण वगैरे, म्हणून मला त्यांनी कदाचित स्वप्नामध्ये येऊन ते रामायण ग्रंथ दिला. आणि मग दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस ही काय झालं, बायकोला बोललो की म्हणलं बोला, रात्री मला कळलं बघ, म्हणलं त्याने रामायण ग्रंथ दिलाय बघ, म्हणलं मला वाच म्हणले, हे रामायण माझं वाच. वाचायचं की म्हणली. म्हणलं आपल्यात कुठं ग्रंथ आहे म्हणलं रामायणाचा. म्हणले आणावा. म्हणजे तसा विरोध करत नव्हती मला काही, आणावा. बरं, मी डोक्यात ठरवलं. आणि योगा काय झालं की आता ही जी नेम होते रामायणाचे, जे काही पारायण करण्याचे नियम असतात ग्रंथाचे कुठले बरेच नेम, तर ते नेम मला पूर्वी माहीत होते. अगर ते घरी वातावरण, त्याला ब्रह्मचार्याचं पालन करावं लागतं. जे रामायण वाचायचे ना, त्याला ब्रह्मचार्याचं पालन करावं लागतं. बऱ्याच म्हणजे बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये केस राखावं लागतात. अशी केस राखणं म्हणजे केस कटिंग वगैरे करायची नसते वगैरे असं. आणि मग आता ह्याच्यात आता माझं लग्न झालेलं ही, मी होतो घरात, बायको आहे, आम्ही दोघंच असायचो. मग आता बायकाचं हस्त खायचं का नाही, ती बऱ्याच गोष्टी आहेत, त्याला पथ्य होते. म्हणजे नुसतं वाचायचं कुठं होतं ते. पण योग म्हणा, बघा ना कसं असतं, देव जसा करून घ्यायचा असतो ना, करून घ्यायचं असलं ना, तो कसाही करून घेतो, त्याला ते बरोबर सूत्र आणतं. आणि योगायोगाने काय झालं की आमची बायकोला म्हणजे नेटकंच अशा आमच्या चर्चा झाली की बायकोला समजा दिवस गेले, मग ती चेकिंगमध्ये डॉक्टरने नेलतं लगेच 1-4 दिवसाचाच, की मग त्यांनी सांगितलं की आता तुम्ही आराम करावं लागतं म्हणले. मग ही खुशी इकडली कोणती सांगितलेली, रामायणाची सांगितली. बायको त्या का 2 दिवसानं चेकिंगला गेल्यानंतर सांगितलं की तुला आराम का बाई, तुला आराम करावा लागेल तुला आता. मग हिनं बायको म्हणले की आता मी इथं काही राहत नाही, तुमच्यानं काही करणं होणार नाही माझं. याच्या अगोदर काय झालं होतं, गर्भपात झालते 2-3, म्हणून ती आता काळजी घ्यायची होती. तर ती म्हणली की आता मी माहेर जाते, तिकडंच राहते, तुम्ही मला इथून समजा सामान वगैरे देत जा, म्हणजे तिथं माझी काळजी घेतील, आई वगैरे सगळे आहेत, बहीण वगैरे करतील, म्हणलं इथं तुमच्याच्यानं काय होणार नाही. म्हणलं मग एक बघा ना, एक आनंदाची गोष्ट कसं असतं, बाळा आपल्या इकडं मुलांचा मी हे करतो, अन्नदान करत होतो. म्हणजे देव द्यायला ना कसा बी देत असतो, काय काय देत होती बघा तुम्ही. इकडे मी मुलांची सेवा करत होतो, मुलांना दान धर्म करत होतो. म्हणजे अन्नदान म्हणजे आता माझे पैसे घालून करत होतो मी, त्या अनुदानावर नव्हतं माझं एवढं काही. आणि इकडे म्हणजे चांगलं चाललं होतं, थोडंफार पैशाचं बी चांगले लागले होते मार्ग. आणि परत हे स्वप्न पारायण कर, म्हणजे सगळं कसं ईश्वराच्या ह्यानं बरोबर आणलं
की माझ्या फिटकन लक्षात मग ठीक आहे म्हणलं, म्हणजे मला ब्रह्मचार्याचं पालन करण्यासाठी आता ही बायको आताशी म्हणजे नुसतं चेक केल्यानंतर तिला सांगितलं आराम कर, मग ती बायको आता वर्षभर येणार नाही, मग वर्षभर ठेवायची आपल्याला तिकडे. म्हणजे माझं ब्रह्मचार्याचं पालन झालं, बायको तिकडे गेली. हां, एक म्हणजे कसं व्यवस्थित म्हणजे डोक्यात आलं माझ्या की आता बायको तिकडे जाणार म्हणलं की आपल्याला आता पारायण करायला काही अडचण नाही, ही एक खुशी मला. आता तिथून पुढे केस राखायचे, म्हणजे आता रामायण करायचं म्हणजे आता कटिंग वगैरे करायची नाही, दाढी करायची नाही, काही करायचं नाही. मग बायकोची तिकडं नियोजन लावलं. मग मी इकडं आमचा पार्टनर लिंबा, म्हणजे त्याला लिंबा म्हणतो मी, खूप चांगला मुलगा आहे, लहान आहे माझ्यापेक्षा खूप, पण त्याचा माझा खूप दोस्ताना, आता दोस्ताना कसाही सांगेल तू पुढे, पण आता महत्त्वाचं काय की लिंबांचं आमचं दररोज येणे जाण्याच्या ह्या दररोज आम्ही दोघं जण जायचं. ती मग असं हे तिला वाट लावलं. एका दिवशी तिला तिकडे पाठवून दिलं आणि लिंबा म्हणलं आपल्याला पारायण करायचं, रामायण ग्रंथ आणायचं आहे म्हणलं, आपल्याला नवीनच आणायचं आहे म्हणलं. लावून की मग आम्ही जातोच आहोत. मग ते आम्ही माहेश्वरीमध्ये केजमध्ये एक दुकान आहे ग्रंथाचं, त्यांच्याकडून ते ग्रंथ आणला नवीन. आणि मग डोक्यात विचार, आपल्याला ही जोपर्यंत गेली बायको, म्हणजे सगळं ब्रह्मचार्याचं तिरीचं दर्शन आहे, स्वतःच करून खायचं, हे सगळे पत्ते पाळता येतात आता आपल्याला. मग या वर्षामध्ये मला विचारतो सारखा, एका वर्षामध्ये किती मग वेळेस ग्रंथ वाचन होईल, असं मी डोकं लावलं. घरी ग्रंथ आणल्यानंतर त्याचा हिशोब लावला, एका महिन्यामध्ये पूर्ण ग्रंथ होतो का बघितलं. मग किती टाइम बसावं लागेल, मग टायमिंग काढले. पहिल्यांदा थोडंसं हे झालं, 1-2 दिवस थोडंसं स्पीड कमी असल्या, मग ते टायमिंग लक्षात आलं. मी दररोज मग 6-7 तास बसायचो. मग तिथंच एकाच वेळ बसत नाही, मग 6-7 तास दिले तर एका महिन्यामध्ये पूर्ण दोन्ही जी खंड येतं रामायणाचे ते पूर्ण होऊ शकतात, हे मी अंदाज काढला. आणि मी एका वर्षामध्ये 12 पारायण केले रामायणाची. आणि ते करत करत रामजप, कारण मी का ठरवलं की माझ्या चुलत्याला आवडत होतं, अगर ते करत होते, त्यांनी मला सांगितलेलं काम आहे, त्यांची इच्छा आहे ना, मला काय म्हणले तुला आशीर्वाद देतो, तू माझं हे कर एवढं काम. म्हणजे त्यांची इच्छा पूर्ण मी त्यांचं पारायण, त्यांनी समजा आयुष्यामध्ये समजा 12 वेळेस अवघा त्याच्यापेक्षा जास्त वाचलं, पण मी एका वर्षामध्ये 12 वेळेस पत्ते पाळून स्वतः खाऊन हे पारायण करायचे. मग ते ठरवलं आणि चालू केलं. आणि त्याच्याबरोबर रामजप जितका होईल तितका, मला वाटतं की ते कितीतरी लाखाचं 21 लाख का काहीतरी मी ठरवलं होतं ते एक केलं. म्हणजे एका वर्षात ते कार्यक्रम केले. आता अशा पद्धतीनं ते रामायणाचं वाचन झालं. बायकोला तिकडं मग 8 दिवसाला घेऊन द्यायचं, सामान देऊन यायचं, हे चाललं तिकडं. म्हणजे आपल्याला आता मी एकटाच घरात राहायचो, आई तिकडं असायची रूममध्ये, त्याचा काही संबंध नाही. आणि आपलं एकटाच करून खायचं, एकट्यानंच करून खाणं, आपलं कोणाचं काही नाही पारायण बसणं आपलं, म्हणजे जास्त 7 तास बसायचे, म्हणजे 7-7 तास करायचं ना ते करत करत आपलं जप करणं. हे ना आलं की थोडंसं थकवा, आराम करणं, रात्री बी जागायचं, रात्री काय करायचं. म्हणजे मला एका महिन्यात ते दोन्ही ग्रंथ उरकायचे होते. मला फक्त दिलंय ना काम, आणि पुढे काय झालं, कसे पारायण वगैरे करताना काय काय चमत्कार झाले तुम्हाला ही सांगणार आहे. म्हणजे मी रामायण ग्रंथ वाचताना मला बरेचसे चमत्कार झालेत. एका वर्षामध्ये 12 पारायण केलीत ना, तर त्याचे काय काय चमत्कार झालेत, काय अनुभव आलेत, आणि तेव्हापासून अजून माझ्यामध्ये काय बदल झाला आणि मला काय प्राप्त झालं, अशा अनेक गोष्टी आहेत. त्या सर्व गोष्टी ऐकण्यासाठी पुढील भाग ऐकावा लागेल. पुढील बरेच भाग आहेत त्याच्या संदर्भातले, ते तुम्ही ऐकावं लागतील. पण आजच्या भागापुरतं एवढंच. तर मंडळी, हे माझं आत्मकथन तुम्ही आत्ता हे जे ऐकतात, अगर ऐकलं असेल पूर्ण मागचे भाग असेल, त्याबद्दल मी खूप खूप आभार मानतो आणि धन्यवाद देतो. आता पुढील भाग जो
होणार आहे या संदर्भातला ते ऐकण्यासाठी मी तुम्हाला निमंत्रित करतो. तुम्ही पुढील भागसुद्धा अवश्य ऐका, प्रतिक्रिया कळवा अशी तुम्हाला कोपरापासून विनंती करतो आणि आजचा हा भाग इथेच थांबवतो. ओम नमो ओंकारेश्वर देवताय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय. नमः. ओम नमः शिवाय. आशीर्वाद आहे.